जय शिवराम मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चाललो आपण गावी. आता पनवेल येईल आणि हा विशाल आहे बाहुली लावून तर चाललं आहे जरा माइंड फ्रेश करण्यासाठी आहे आणि ऊन जास्त आहे बोलते. तर आता चाललो आहे गावाला जरा माइंड फ्रेश करण्यासाठी. ट्रेनमध्येच आहे. आता ट्रेन निघाली आहे पनवेलवरून. हजरत निजामुद्दीन स्पेशल ट्रेन आहे. किती आहे किती आहे ट्रेन? 4:45 ट्रेन आहे. आता वाजलेत 5:10. 5:10 सुटले. पनवेल स्टेशन आहे. आता डायरेक्ट पुढचा सीझन शिकून आहे त्यावेळेस जास्त टेन्शन नाही. जरा नॉर्मल ट्रॅव्हलिंगचे शॉट टाकतो ट्रेनमधले. पनवेल तर आमचा आता चिपळूणला फ्लाईट लँड झाला आहे. मस्त 2 मिनिट धुतलेला आहे. ट्रेन आता आली. आमचा वाजलेत 8:37. मस्त फ्रेश वाटला. आता आलं बघे सवऱ्या आला घ्यायला. जाऊया आता घरी. गावी थंड आहे आणि हे आमचे तात्यासाहेब आलेले आहेत न्यायला आम्हाला. काय आहे तुझं काय नाही त्याच्यात. ठेव मेल येते मध्ये नाही. जाऊया आता घरी. तर गुड मॉर्निंग झालेली आहे. काल आता आलो आहे मस्तपैकी मुंबईतून आणि आता जायचं बोकड साफ जायचं आहे. तर जरा जाऊया तिकडेच. दाखवतो तुम्हाला समोर कारागिरी जाऊया बोकड साफ करायला. संध्याकाळी आता गोंधळ आहे ना, त्यासाठी आता बोकड साफ करत आहे. कोण तर आता आम्ही चालले पाण्यात जार आणायला. विशाल सीट आमचे ड्रायव्हर आहेत आणि आम्ही दोघं हमाला आहोत. आणि आता ही गाडी घेतलेली आहे भाड्यान जारसाठी. आणि मागचा बाहेरचा व्ह्यू बघा एकदम सुंदर वेगळी असा. हवा लागते पण लय गरम आहे. लोड झालेले आहेत. आम्ही खास बोलवले आहेत मुंबईतून आहे ना जार बांधायला. हे विकी शेड मुंबईतून आलेच खास. आणि विशाळ आणि समोरच पटरी आहे ट्रेनची. तर मित्रांनो, आज दिवसभर गोंधळाच्या कामामध्ये बिझी होतो, म्हणजे सगळं अरेंजमेंट करण्यामध्ये. तर आता वाजलेत 7:30 आणि आता गोंधळाचा टाईम झालेला आहे आणि आपण फुल रेडी एकदम. जेव्हा गोंधळाचे येतेच तर गोंधळामध्ये नृत्य वगैरे असतं तर एकदम पूर्ण मजा येते. तर नक्की बघा आणि भेटूया गोंधळाचे येतेच. ज्याप्रमाणे घरामध्ये देवावरच्या हळदपिंजर वाहिलेले आहेत, त्याचप्रमाणे इथे पण देवावरच्या हळदपिंजर व्हायची. दिवट्या आरत्या काकडे घाट उपारत देवाला 4ही दिशेला ओवाळायच्या.
आता दुसऱ्याचं नाव हे काकी आवाज नाही काय राजमहाल बांधायला शहाजाकडे कारागीर होते कुशल. अरविंदरावांचं नाव घेते उन्हाळा दिवशी स्पेशल. त्याने तुमची मुलगी तुमच्या सवारी केलेल्या आहे, पण त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या माझ्या आईची पण मान उंचावली पाहिजे बाबा. त्यांच्या समोर मी माझ्या जन्मदेच्या माऊलीचा अपमान करतो बाबांनो. थोडी दुःखद वाटलो आहे हे.